जीवनाच्या हद्दापर्यंत आणि असं काहीच या कुटिलाक्षाच्या बाबतीत घडलंय. होय, हा धनुष्यबाणाच्या कुटिलाक्ष हे हास्य मुखावरती दिसतंय ना, तर फक्त बघण्याजोगं आहे. पण त्या हास्य मागं दडलेला क्रोधाचा चेहरा या कुटिलाक्षाने आजवर दाखविला नाही. याला कारण आहे देव आणि दानव एक बंधत्वाचं नातं होतं. पण त्या देवतांनी हे नातं ज्यावेळी सागर मंथन झालं त्या दिवसापासूनचा क्रोध आहे. नवता रत्न आपल्या वाट्याला घेतली आणि आम्हा धर्माला दिली ती काय लोटले गेले. या साऱ्या दुःखांपेक्षा एक दुःख मला डाव बनलं आहे आणि ते दुःख कोणताच आहे तर माझा पिता वज्रघोष विश्व विजय करणार या एकाच हेतून उज्जैनी वरती स्वारी केली. पण उज्जैनी नरेश माझ्या पित्याचा आज ही सूड भावना मनात ठेवली आणि हा कुटिलाक्ष मागत आहे. येणार एक दिवस येणार पण राजकार्य मनाची विचारांची पूर्तता करण्यासाठी या धनुच्या दरबारात उपस्थित झालोय. पण माझ्या मनात असणारे विचार यावेळी प्रदर्शित न करता त्या विचारांना योग्य वेळी प्रदर्शित माझा मित्र कुटिलाक्ष धनुचा सम्राट झालाय. आता त्याच्या सन्मानासाठी मैत्रीचा नातं अतूट ठेवलं आणि या दरबारात कोण आहे हे म्हणतोय. स्वागत आहे या धनुच्या दरबारी तुझं. मित्रा तुझी गाव भेट घेतली मन समाधानी झालं. तेव्हा एकदा तुझ्या भेटीसाठी इथे मित्रा ज्या ज्यावेळी तुझ्या समोर येतो मनात आनंदाचा उधाव येतं. तुला केव्हा पाहिलं असं वाटतं. मंत्री कशी होतारी याचा आजवर उदाहरण तू दिलंय. वेळोवेळी यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी कुठली नाही. आधी कारण माझ्या नाही तुझं एखादी कामाची आज माझ्या
समाधान वाटलं आणि समाधान कोणत्या गोष्टीत असते परमेश्वराचं नामस्मरण करत स्वर्ग मुद्रण पाहता त्रिभुवनात माझी भ्रमंती आणि हे तू भ्रमंती करत असताना पाहता भुवनाच्या सम्राटाच्या दरबारात आमची पावलं म्हटली मग आपण आल्याची जाणीव जागा वाढलेली दिसते अहंकाराचं वादळ दिसत आपल्याला मग हे कसं शांत करावं हे मी जाणतो तेव्हा असं करावं एक काम करा एक तर मला तरी मारा जर तुम्ही दोघे तरी पण काय रे काय आज मला आश्चर्य वाटू लागलं आणि कोणत्या गोष्टीत असेल याच्यामधून मी तुझ्यापर्यंत आलो आगळ सगळं तू केलं पण तू इथे असताना दोन व्यक्ती होत्या आणि एकच दिसतो हो हा हा अरे याला तेवढं लवकर कोण केलं? याच्याबद्दल नाही बोलते तिला लहान असताना पाहिली होती दुरदुरू अंगणात भावायची काका काका म्हणून माझ्या जन्म मिळायची माझी भगिनी कुटीला आता कुटीला राहत नाही म्हणजे तर आता तरी मोठी झाली हो माझी उपकार झाली उपकार हो विवाहाचा विचार करतो नाही करायला हवा तुमच्या सोबतीवर हे माझ्या पाहण्यात